नमस्कार मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचा रत्नागिरी ते उज्जैन हा प्रवास दाखवणार आहे। आता आपण आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आणि आपली स्वारी चालली आहे महाकाळ उज्जैनला। सलग आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन मित्रांसोबत भटकंतीचा बेत चालला। प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण रत्नागिरी ते ठाणे असा प्रवास करतोय, तो सुद्धा आपल्या कोकण कन्या एक्सप्रेसने। रात्री 11 वाजताची कोकण कन्या एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने। ट्रेनमध्ये चढल्यावर आपल्या आपल्या सीट शोधून सर्वजण झोपी गेलो। पहाटे जाग आली तोपर्यंत दिवा स्टेशनपर्यंत पोहोचलो होतो आम्ही। ट्रेन सुद्धा अगदी वेळेवर होती, त्यामुळे सकाळी 5:15च्या सुमारास आम्ही ठाणे स्टेशनपर्यंत पोहोचलो होतो। आमच्या पुढच्या प्रवासाची ट्रेन ही कल्याण स्टेशनवरून असल्याने आम्ही ठाणे स्टेशनवरून कल्याणकडे जाणारी कर्जत स्लो लोकलमध्ये बसलो आणि पुढील 20 मिनिटांमध्येच कल्याण स्टेशनला आम्ही पोहोचलो होतो। उज्जैनला जाणारी ट्रेन ही 7:50ची होती, त्यामुळे आम्ही नाश्ता आणि जिलबीच्या शोधात स्टेशनवरून बाहेर बाजारपेठेकडे आलो होतो। खूप फिरून सुद्धा जिलबीचा स्टॉल किंवा ठिकाण काही सापडलं नाही आम्हाला, त्यामुळे येवले अमृत तुल्यचा चहा पिऊन आम्हाला समाधान मानावे लागले। स्टेशन जवळ असलेल्या लोहमार्ग पोलीस स्टेशन जवळ आम्ही येऊन बसलो होतो। तेथील एका पोलीस दादांना विचारलं की ध्वजवंदन किती वाजता आहे, तर ते 7:45ला आहे म्हणाले। पण आमची तर ट्रेन 7:50ची असल्यामुळे आम्ही तिथून स्टेशनच्या दिशेने वळलो। जाता जाता एक माऊ दिसले आणि माऊ हा माझा आवडता विषय, त्यामुळे त्याला कुरवाळून त्याचे लाड करून आम्ही पुढे स्टेशनच्या दिशेने निघालो। माऊ सुद्धा अगदी घरातलं असल्यासारखंच लाडाने वागत होतं। आमची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर यायचे निश्चित झाल्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर येऊन थांबलो। या प्रवासात आम्ही एकूण 11 जण होतो। म्हणता म्हणता वेळ सरली आणि 7:50ची आमची पुणे इंदोर एक्सप्रेस 8:20ला स्टेशनला आली। आमच्या सर्वांच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा प्रवास होता। गप्पा सुरू असता सुरत स्टेशनपर्यंत आम्ही कधी येऊन पोहोचलो हे आम्हाला समजले देखील नाही। पाय मोकळे करायला म्हणून आम्ही 2 मिनिटं खाली उतरून चहा वगैरे घेतला आणि परत आपल्या सीटवर येऊन पोहोचलो। मध्येच आमच्या गप्पा टप्पा तर चालू होत्याच, तोपर्यंत वडोदरा जंक्शनपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो होतो। स्टेशन आणि ट्रेनचा प्रवास म्हटलं की सारखं खाली उतरून काहीतरी खाऊ घ्या, काहीतरी खा, चहा प्या, हे आमचं चालूच होतं। बाहेरची हिरवळ दिसली आणि एकदम कोकणात असल्याचाच भास झाला। म्हणता म्हणता संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आम्ही रतलाम स्टेशनपर्यंत येऊन ठेपलो होतो। आता मात्र संध्याकाळचे 7 वाजले असल्या कारणाने भूक खूप लागलेली होती आणि जेवढी स्टेशन आत्तापर्यंत गेली त्यामध्ये हे रतलाम स्टेशन किंवा रतलाम जंक्शन आम्हाला मोठं वाटलं।
इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते, त्यामुळे खाली उतरून चहा, नाश्ता, बिस्किट, पेरू आणि जे काही दिसेल त्या सगळ्या गोष्टींवर आमच्या 11 जणांनी ताव मारलेला होता. नाश्ता आणि चहा घेतल्यानंतर आम्ही उज्जैन कधी येते याची वाट बघत परत ट्रेनमध्ये येऊन बसलो. पुढच्या 3 तासांमध्येच आमची गाडी उज्जैनला येऊन पोहोचली. प्रवासाचा शिणवटा आणि उज्जैनला पोहोचल्याचा आनंद याचा संमिश्र असा हुश निश्वास आम्ही सोडला. पंधरा ऑगस्ट निमित्त स्टेशन पण छान सजलं होतं. तिरंगी रंगाच्या रोषणाईत न्हावून निघालं होतं. आम्ही आता स्टेशनपासून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची चौकशी करण्यासाठी म्हणून निघालो. या पुढचा प्रवास बघा तुम्ही पुढील भागामध्ये. थँक्यू.